गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. दुचाकी स्वाराला धडक देऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पोलिसांनी सोमवारी दुपारी चित्रपटाला शोभेल असा 3 किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करत कारसह चालक सिद्धार्थ श्रीकांत सगरे वय 20 राहणार कबनूर याला ताब्यात घेतलं. भरधाव जाणारी स्विफ्ट आणि पाठलाग करणारी पोलीस गाडी यामुळे स्टेशन रोडवर जणू चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे की काय असा काही क्षण सर्वांनाच वाटलं. पण वस्तुस्थिती समजल्यानंतर कार चालकाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या कार चालकास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकी व कारचं मोठं नुकसान झालंय. याबाबत समजलेली माहिती अशी: सोमवारी दुपारच्या सुमारास स्टेशन रोडवरून एक स्विफ्ट कार अत्यंत वेगाने निघाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर न थांबता कार चालक सुसाट निघाल्याने खळबळ माजली. त्याचवेळी त्याच रस्त्यावरून निघालेल्या पोलीस गाडीने अपघात पाहून त्या कारचा पाठलाग सुरू केला. पोलीस गाडी पाहताच कार चालकाने आणखी वेग वाढवला. त्यानंतर कार चालकाने अचानकपणे जवाहरनगरकडे कार वळवली आणि काही अंतर गेल्यानंतर पुन्हा स्टेशन रोडवर आला. त्यामुळे 3 किलोमीटरपर्यंत हा पाठलाग सुरू होता. अखेर कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची पंचगंगा कारखाना परिसरात एका विद्युत खांबाला धडक बसली व कार थांबली आणि पोलिसांनी तात्काळ त्या कार चालकाला ताब्यात घेतलं. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी चारचाकी चालक सिद्धार्थ श्रीकांत सगरे वय 20 राहणार कबनूर याला थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणलं. धडक दिलेल्या दुचाकीचं नुकसान झालं असून संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होतं. कारमध्ये एका बिअरची बाटली तसेच स्नॅक आढळून आलं असून चालकाच्या बाजूलाच मद्याची बाटली असल्यामुळे कदाचित चालक मद्यपान करत वाहन चालवत होता असा अंदाज आहे.